हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इझी मॅथ्रिक्समध्ये. विद्यार्थी मित्रो, आपण सध्या MSTCT 2021 क्रॅश कोर्स पाहत आहे, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रिसेस हे युनिट पूर्ण कव्हर केलेले आहे. आज आपण थर्ड युनिट आपलं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट करत आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी बेसिक आणि बेसिक फॉर्म्युलेस खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिग्नोमेट्री फंक्शनला आपण पूर्ण वन शॉट लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जे शिकवणार आहे ते जो आपला रिड्यूस सिलेबस झालेला आहे 25%, तो आपण रिड्यूस करून म्हणजे राहिलेल्या 75% वरती आपण पूर्ण बेसिक घेणार आहे. विद्यार्थी मित्रो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी तुम्हाला बाकीचे सुद्धा फॉर्म्युले, जसे की तुम्हाला मी 48 फॉर्म्युल्यांची ट्रिक सांगितली होती, ते फॉर्म्युले सुद्धा इथं खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याला पण शॉर्टकटमध्ये समजून घेणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रो, आज आपण शॉर्ट लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला पूर्णतः समजून घेऊ. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे स्टेट बोर्डसह MSTCT किंवा JEE कुठलीही एंट्रन्स एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट युनिट आहे, कारण सर्वात जास्त मार्क्स वेटेज असलेलं असं हे युनिट आहे. आणि यामधले सर्व पॉईंट हे डेरिव्हेटिव्ह असो किंवा इंटिग्रेशन असो किंवा त्याशी रिलेटेड सर्व युनिट्स असो, त्या सर्वांमध्ये यूज होणारे आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगदी सिंपल करून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हटलं म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची आवश्यकता पडणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं, जसं की क्लास 10 मध्ये आपण लिनियर इक्वेशन पाहिलं, क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिलं, अशाच प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सपोज आपल्याकडे x+3 = 1 असं एखादं इक्वेशन आहे, आपण याला काय म्हणायचो, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ठीक आहे. तशाच प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं, अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन और टू अननोन अँगल और अननोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल असं म्हणता येईल. म्हणजेच काय की असं इक्वेशन की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, साइन असेल, कॉस असेल आणि अननोन अँगलसह. पहा एक्झाम्पलसाठी sin x + cos x = 1 असं आपल्याला दिलेलं आहे. आपल्या इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन यूज केले गेले आहेत, sin x आणि cos x विथ अननोन अँगल x. x एक काहीतरी अननोन अँगल आहे. आणि आता ही जी इक्वेशन बनलंय, या इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे आणखी एक दोन एक्झाम्पल पहा. सपोज आपल्याला दिलेलं असेल cos x = -1/2 किंवा दिलेलं असेल sin x = √3/2. हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे, ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेले असतील विथ अननोन अँगल, x असेल, थीटा असेल, अल्फा असेल, कुठलाही असेल. ठीक आहे. तर हा झाला आपला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा कन्सेप्ट. अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ऑफ टू और मोर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अननोन अँगल इज कॉल्ड अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं. सपोज आता या इक्वेशनला आपण कन्सिडर करू, हे लिनियर इक्वेशन आहे. या इक्वेशनचं सोल्युशन काय असेल, तर अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू x च्या ऐवजी आपण पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होते. कुठली व्हॅल्यू असणार ती, x च्या ऐवजी जर आपण 2 घेतला, असं जर लक्षात नाही आलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची ना, 1 - 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती होत आहे, -2. म्हणजे x = -2 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन x + 3 = 1. याचा अर्थ x = -2 ही व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, म्हणून x = -2 या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सेम हिअर, इथं आपण अशा हा जो अननोन अँगल आहे, या अननोन अँगलची अशी व्हॅल्यू, जी व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल, त्याला म्हणणार आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सिंपल एक्झाम्पल पाहू आपण. सपोज आपल्याला दिलेला आहे sin x = 1/2. आता आपला ट्रिग्नोमेट्रिक टेबल आपण सर्वांना माहिती आहे. पहा एक्झाम्पलसाठी ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये आपल्याला माहिती आहे की sin 0 0 होतो, sin 30 1/2 राहतो, म्हणजेच त्याला आपण π/6 म्हणणार. sin π/4 आपला 1/√2 असतो आणि sin 60 आपला √3/2 असतो. अशा प्रकारे आपल्याला सर्व व्हॅल्यू माहिती आहे. आता एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर करत आहे sin x = 1/2. आता या 1/2 ला आपण हे पहा, sin x ला ऍज इट इज घेणार. 1/2 ला आपण काय लिहू शकतो, sin π/6, कारण ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये sin π/6 ची व्हॅल्यू किती राहते, 1/2. आता जर आपण याला कम्पेअर केलं तर इथं x = किती मिळत आहे, π/6. याचा अर्थ x = π/6 इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन sin x = 1/2. हा झाला कन्सेप्ट सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा.
अशा प्रकारे जी कोणची अननोन अँगलची व्हॅल्यू तुमची येणार आणि ती जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, LHS इक्वल टू RHS सॅटिस्फाय करत असेल, तर त्याला आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणणार. विद्यार्थी मित्र, आता आपण पुढचा पॉइंट पाहणार आहे, टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. देयर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन काय आणि जनरल सोल्युशन काय, बट त्याआधी या वर्षीचा जो आपल्या कोरोना पॅन्डेमिकमुळे सिलेबस रिड्यूस झालेला आहे, CET असो किंवा स्टेट बोर्ड असो, त्यामध्ये जनरल सोल्युशनला रिड्यूस केलं गेलं आहे. त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये जनरल सोल्युशन बद्दल बोलणार नाहीये. आता आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो आहे आपला प्रिन्सिपल सोल्युशन, जे की या वर्षीच्या आपल्या एक्झाम मध्ये राहणार आहे. प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणायचं, सेम सोल्युशन आपण असं म्हणणार, द व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल विच सॅटिस्फाय द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बट एक्स लाईज बिटवीन 0 to 2π. एक्स म्हणजेच काय, तो अननोन अँगल जो काय असेल आपला, ठीक आहे. ती व्हॅल्यू जी की इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे ती कुठून कुठपर्यंत असली पाहिजे, लाईज बिटवीन 0 to 2π. याला म्हणणार आपण प्रिन्सिपल सोल्युशन. एक गोष्ट आणखी महत्वाची लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशन नेहमी फाइंड करताना आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन 2 मिळतील. बघ, एक प्रिन्सिपल सोल्युशन आता या एक्झाम्पल साठी कन्सिडर करा, x इक्वल टू π/6 ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, मग दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड करायची, त्यासाठी आपल्याला जो 48 फॉर्म्युलेची मी तुम्हाला ट्रिक सांगितली, जे 48 फॉर्म्युले आपण 5 मिनिटमध्ये करून घेतले होते, ती ट्रिक्स तुमची पाठ असली पाहिजे किंवा ती ट्रिक्स तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्याच बेसवर आपण 48 फॉर्म्युल्यांचा यूज करून दुसरी व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो व्हिडिओ नक्की पहा. शॉर्टमध्ये मी तुम्हाला ती ट्रिक सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये सांगत आहे. पहा काय असते, आपल्याकडे असणार एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस, याला म्हणणार आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस. यामुळे प्लेन मध्ये 4 क्वाड्रंट तयार झाले, याला म्हणणार आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट हा कुठून कुठपर्यंत असतो, 0 to π/2 किंवा 0 to 90, याला आपण रेडियन मध्ये घेणार 0 to π/2. सेकंड क्वाड्रंट असणार π/2 to π, थर्ड क्वाड्रंट असणार π to 3π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट असणार 3π/2 to 2π. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा आपला सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आणखी महत्वाची गोष्ट, हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे यामध्ये सर्वच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह. सर्वच्या सर्व म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या सर्वांची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह येणार. जर आपला अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतील. जर अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर इथं फक्त साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह राहतात, बाकी सर्व निगेटिव्ह. कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल, सेक असेल, ते बाकी सर्व निगेटिव्ह. अशाच प्रकारे थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येणार, बाकी सर्व निगेटिव्ह येतील. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह राहतो, बाकी सर्व निगेटिव्ह येणार. आता पहा, आपल्याकडे जेव्हा केव्हा आपण फॉर्म्युला घेणार, जे 48 फॉर्म्युले आहेत त्यामध्ये जर पाय किंवा 2π असेल, पाय किंवा 2π असेल तर आपण घेताना इटसेल्फ घेणार. कसं ते तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगणार आहे. जर π/2 किंवा 3π/2 असेल तर आपण नेबर घेणार. आता हे नेबर म्हणजे काय, तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे स्टेट बोर्डचं लेक्चर घेतलं यामध्ये किंवा आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की फॅमिली काय असते आणि नेबर काय असतात. साइनची फॅमिली कोसेक, कॉसची फॅमिली सेक, टॅनची फॅमिली कॉट, ह्या फॅमिली झाल्या, यांचे एक वेगळे रिलेशन असतात. आणि नेबर कोणाला म्हणायचं, साइनचा नेबर कॉस, टॅन नेबर कॉट, सेक नेबर कोसेक. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर 48 फॉर्म्युले तुम्ही इझिली बनवू शकता. पहा आता मी काय म्हटलेलं आहे, π/2 3π/2 असेल तर नेबर घ्यायचा. आता सपोज मला एक फॉर्म्युला पाहिजे, कुठला फॉर्म्युला घेत आहे मी आता, साइन पाय मायनस थिटा. साइन पाय मायनस थिटा, थिटा इज एनी अननोन अँगल. आता पहा पाय मायनस थिटा, आता पाय आपला इथं असतो, पाय मायनस थिटा म्हणजे आपला अँगल कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सर्वात पहिले पाहायचं यासाठी फॉर्म्युला बनवताना की आपला अँगल कुठं आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह येणार. नंतर पाहायचं पाय आहे की π/2 आहे, तर पाय आहे. पाय आहे म्हणजे काय लिहिलेलं आहे, इटसेल्फ म्हणजे कोणाला घ्यायचं, साइनला घ्यायचं. सिंपल आपण इथं लिहिणार साइन थिटा.
अशा प्रकारे सपोज आपल्याला पाहायचं आहे की कॉस पाय प्लस थिटासाठी फॉर्म्युला घ्यायचा आहे. मग आपण काय चेक करणार, पाय प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जात आहे, पाय हा आहे प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येत आहे. आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये तर टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, अर्थातच कॉस निगेटिव्ह असणार म्हणून इथं साइन मायनस द्यायचं आणि पाय असल्यामुळे इटसेल्फ घ्यायचा. म्हणजे इटसेल्फ म्हणजे कोणाला घ्यावा लागेल तर कॉसलाच घ्यावं लागेल म्हणजे मायनस कॉस थिटा. अशा प्रकारे 48 फॉर्म्युले आपण बनवलेले आहेत. तुम्ही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आपण त्याला जास्त घेणार नाही कारण व्हिडिओ खूप लांब होणार. ठीक आहे. हा जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर आपण दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड करायची प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये त्याबद्दल आपण बोलू शकू. पहा आता इथं आपल्याला x इक्वल टू π/6 ही व्हॅल्यू तर मिळाली. मी आणखी याला काय लिहू शकतो पहा. आता आपण याला काय घेऊ शकतो हे पहा, साइन x इक्वल टू साइन π/6 इक्वल टू आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता आपण पहिले तर चेक करणार की आपला साइन थिटाच्या दोन व्हॅल्यू आहे. π/6 म्हणजे अर्थातच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड आणखी कुठे आहे, असा कुठला क्वाड्रंट आहे की ज्यामध्ये आपल्याला साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळते, तर कुठला क्वाड्रंट आहे तो सेकंड. म्हणजे आपली सेकंड व्हॅल्यू ही सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला सापडणार आहे. मग सेकंड साठी फॉर्म्युला काय आहे तर पहा, फॉर्म्युला हा साइन पाय मायनस थिटा. आता जस्ट घेतलाय आपण, काय होणार, पाय मायनस थिटा काय असतो साइन थिटा. याचा अर्थ साइन थिटाला आपण साइन पाय मायनस थिटा घेऊ शकतो. अर्थातच साइन π/6 ला आपण काय लिहू शकतो, साइन पाय मायनस π/6 लिहू शकतो. याच्यामुळे आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू मिळणार, एक ही मिळणार आणि एक ही मिळणार. म्हणजेच काय होणार इथून, साइन x इक्वल टू साइन π/6 इज इक्वल टू, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार, साइन 6 - 1 म्हणजे 5π अपॉन डिनॉमिनेटर इज 6. म्हणजे x च्या इथं दोन व्हॅल्यू मिळाल्या. काय मिळालं, x इज इक्वल टू π/6 आणि x इक्वल टू 5π/6. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू कुठं असणार, लाईज बिटवीन 0 to 2π. कुठं सापडतील ह्या दोन्ही व्हॅल्यू, π/6. ठीक आहे. ह्या कुठून कुठपर्यंत असतील, आपला जो x आहे तो असणार लेस दॅन 2π आणि ग्रेटर दॅन 0. तुम्ही ऑब्झर्व करू शकता π/6 म्हणजे किती होणार, π/6 म्हणजे 30. ऑब्विसली 30 लाईज बिटवीन 0 to 2π असतो. 5π/6 म्हणजे हे किती होणार, 3 × 5 300. 300 इज ऑल्सो लेस दॅन 2π. ओके. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन साठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करू शकतो आणि प्रिन्सिपल सोल्युशनच्या दोन व्हॅल्यू आपण सहज फाइंड करू शकतो. दरवर्षीच्या सीईटीला प्रिन्सिपल सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन वरती क्वेश्चन राहतो. यावर्षी प्रिन्सिपल सोल्युशनच तुम्हाला स्टडीला असल्यामुळे प्रिन्सिपल सोल्युशन वरती क्वेश्चन राहणारच आहे. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेताना सुद्धा त्याचा स्टडी करणार. ठीक आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, आणखी एक निगेटिव्ह साठी आपण एक्झाम्पल पाहू म्हणजे तुमचा आणखी कन्सेप्ट थोडा क्लिअर होणार. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. पहा, सपोज आपल्याला दिलेला आहे cos x इज इक्वल टू -√3/2. अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. आता या इक्वेशनची आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन विचारलेला असेल तर काय करणार, आपण याला सिंपल लिहिणार cos x इज इक्वल टू -√3/2. कॉस किती √3/2 राहतो, तर आपल्याला माहित असते की cos 30 ला म्हणणार आपण π/6. cos π/6 इज √3/2. बट आता इथं मायनस साइन आहे, आपण कम्पेअर नाही करू शकत. मग आता मायनस कॉस थिटाला प्लस मध्ये कसं लिहिणार, तर निगेटिव्ह कॅन्सल होण्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल की आपला कॉस हा कोण्या दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर सर्व पॉझिटिव्ह आहे, तिथं पॉझिटिव्ह येणार कॉस. सेकंड मध्ये मात्र कॉस निगेटिव्ह सापडणार, म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला सेकंड मध्ये सापडेल. थर्ड मध्ये सुद्धा आपला कॉस निगेटिव्ह आहे, म्हणजे एक व्हॅल्यू थर्ड मध्ये सापडेल. फोर्थ मध्ये तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय, त्या 48 फॉर्म्युलांचा आपण यूज करणार. तुम्हाला बघा इथं फॉर्म्युला लिहून देत आहे साईडला, कॉस ऑफ सेकंड क्वाड्रंट घ्या पाय मायनस थिटा. काय लिहित असतो आपण, कॉस पाय मायनस थिटा. जर तुमचे फॉर्म्युले चांगले असतील तर तुम्हाला हे सर्व जमेल. पाय मायनस थिटा हे कोण्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून मायनस येणार. त्यानंतर चेक करतो आपण पाय आहे की π/2. पाय आहे म्हणजे इटसेल्फ येणार म्हणून कॉस येणार आणि मायनस कॉस थिटा असा फॉर्म्युला होणार. याचा अर्थ मायनस कॉस थिटाला आपण कॉस पाय मायनस थिटा घेऊ शकतो. असंच इथं आपण मायनस कॉसच्या ऐवजी कॉस पाय मायनस π/6 लिहिणार. आणखी कुठला फॉर्म्युला आहे तर पाय प्लस थिटाचा सुद्धा आहे. कुठला फॉर्म्युला, कॉस पाय प्लस थिटा काय होतं, ते सुद्धा मायनस कॉस थिटा होतो. सेम हीच ट्रिक्स अप्लाय करून आपण याचा हा फॉर्म्युला बनवलाय. आता या दोन फॉर्म्युल्यांच्या बेसवरती आपण या मायनस कॉस π/6 च्या ऐवजी ह्या दोन व्हॅल्यू इथं पुट करणार. म्हणजे आपण काय लिहिणार,
कॉस एक्स इक्वल टू मायनसच्या ऐवजी मी याला लिहितो कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू आणखी एक व्हॅल्यू घेणार कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 6. हे दोन फॉर्म्युले आपण यूज केले. ठीक आहे. इथून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळणार, एक ही आणि एक ही. एक्सची काय व्हॅल्यू मिळाली इथं पाय मायनस पाय बाय 6 आणि इकडे मिळाली एक्स इज इक्वल टू पाय प्लस पाय बाय 6. आपण जर ऑब्झर्व केलं तर ह्या दोन्ही व्हॅल्यू याला सॉल्व्ह करून घ्या. एक्स इक्वल टू काय येणार आहे 6 मायनस पाय इज अ 5 पाय बाय 6 आणि याला जर सॉल्व्ह केलं तर एक्स ची व्हॅल्यू होणार 7 पाय 6 प्लस 1 इज 7 पाय अपॉन 6 आणि ह्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं कॉस्टच्या व्हॅल्यू मिळाल्या. याचा स्क्रीनशॉट घ्या. प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आता आपण पाहणार आहे पोलर कोऑर्डिनेट आणि रिलेशन बिटवीन द कार्टिशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट. पहिले तर आपण समजून घेऊया की कार्टिशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स आहे काय ऍक्च्युली. पहा सपोज आता इथं आपण एक डायग्राम काढू. याला म्हणायचं वाय एक्सिस, हा असेल आपला एक्स एक्सिस आणि सपोज माझ्याकडे एक पॉइंट आहे पॉइंट पी. इथं पॉइंट पी कन्सिडर करू. आता इथं आपल्याकडे नंबर असणार एक्स एक्सिस वरती 1 असेल 2 असेल 3 असेल 4 5 अँड सो ऑन. इकडे सुद्धा नंबर असतील 1 2 3 4 अशा प्रकारे. ठीक आहे. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं आपल्या लक्षात येते की सपोज पॉइंट पी चे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 4. प्रत्येक पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट राहतो. याला आपण सिंपल कार्टिशियन कोऑर्डिनेट असं म्हणत असतो. म्हणजेच काय इथं जो पॉइंट पी आहे यासाठी एक एक्स कोऑर्डिनेट आहे आणि एक वाय कोऑर्डिनेट आहे. हे झाले या पॉइंटसाठी कार्टिशियन कोऑर्डिनेट. आता पोलर हा काय कन्सेप्ट आहे. सपोज या पॉइंट पी ला मी जर इथं कनेक्ट करत आहे इथून ओरिजिन पासून आणि पॉइंट पी ला कनेक्ट केलंय आणि इथून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. ठीक आहे. सध्या तरी आपण एवढंच पाहूया. ठीक आहे. आता या ओरिजिन ते पी पॉइंट पी पर्यंतचं जे डिस्टन्स असेल त्याला आपण डिनोट करणार स्मॉल आर ने आणि ही जी लाईन आपण ड्रॉ केली ही एक्स एक्सिस पॉझिटिव्ह एक्स एक्सिस सोबत जो अँगल तयार करणार त्याला आपण म्हणणार थिटा. आणि आता हे जे आर आणि थिटा आहेत हे असणार आपले पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे पॉइंट पी साठी जर आपल्याला पोलर कोऑर्डिनेट घ्यायचे असणार तर त्याला घेणार आपण आर कॉमा थिटा. हे झाले एक्स कॉमा वाय कार्टिशियन कोऑर्डिनेट आणि आर कॉमा थिटा हे असणार आपले पोलर कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट कसे बदले ते सुद्धा तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता यांच्यामध्ये रिलेशन काय असते तर पहा यांच्यामधलं रिलेशन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इथं पायथागोरस थेरमचा यूज करावा लागेल. सपोज मी याला अशा प्रकारे ड्रॉ करतोय. ठीक आहे. आता आपण इथं नंबर घेतलेला आहे 1 2 3. ऍक्च्युली हा हे डिस्टन्स काय असणार तर हे वाय असणार. हे डिस्टन्स म्हणजे काय असणार वाय. वायची जी काय व्हॅल्यू असेल कारण पॅरलल टू कोणाला आहे वाय एक्सिस. त्यानंतर हे इथून पर्यंत इथपर्यंतचं डिस्टन्स जे आता सध्या 3 दिसत आहे हे काय असणार एक्स असणार. काही पण असू शकतो नंबर. ठीक आहे. आणि आता जर याला ऑब्झर्व केलं तर हा राईट अँगल ट्रायंगल झालाय ज्यामध्ये आर हा हायपोटेनस आहे. आता काय करू शकतो आपण इथं साइन थिटा आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करा. काय होणार साइन थिटा जर घेतोय आपण पहा साइन थिटा काय असतो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. काय असतो अपोजिट. थिटाची अपोजिट कोण आहे तर वाय म्हणजे वाय अपॉन हायपोटेनस इज आर. इथून एक फॉर्म्युला तयार होते. आर ला या साइडला जर घेऊन आलो आपण तर आर इंटू साइन थिटा इज इक्वल टू वाय. त्याला आपण असं म्हणू शकतो वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. याला म्हणायचं रिलेशन बिटवीन कार्टिशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट. अशाच प्रकारे जर आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला घेतला तर कॉस थिटा असते ऍडजसंट अपॉन हायपो. तर थिटासाठी ऍडजसंट कोण आहे एक्स आहे आणि हायपोटेनस इज आर म्हणजे एक्स अपॉन आर. तर इथून एक्स साठी फॉर्म्युला काय मिळणार आर इंटू कॉस थिटा. आर इंटू कॉस थिटा हे झाले सेकंड रिलेशन. आणखी जर आपण इथं पायथागोरस जर अप्लाय केला तर पायथागोरस नुसार काय होणार हायपो स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. म्हणजे इथं रिलेशन मिळणार आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे सुद्धा एक रिलेशन इम्पॉर्टंट आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विच इज द इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणता येईल याला. तिन्ही पण y इज इक्वल टू आर साइन थिटा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा
आणि आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणखी एक रिलेशन आपल्याला इथं लक्षात येते पहा. वाय अपॉन जर एक्स घेत आहे आपण, काय म्हणत आहे मी, वाय अपॉन एक्स. वाय काय आहे आर साइन थिटा अपॉन एक्स काय आहे आर कॉस थिटा. इथं आर आर गेट कॅन्सल आणि साइन अपॉन कॉस काय होणार टॅन थिटा. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. कार्टिशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट मध्ये हे चार रिलेशन लक्षात ठेवा. एक वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. एक्स आणि वाय कार्टिशियन कोऑर्डिनेट असतील, आर कॉमा थिटा पोलर कोऑर्डिनेट असेल आणि हे जे आपण इथं फाइंड केले हे यांच्यामध्ये असलेलं रिलेशन असणार. यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन राहणार आहे. हा कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. यावरती प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. सध्या आपण फक्त बेसिक पाहत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. राईट डाऊन. पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टिशियन कोऑर्डिनेट नंतर आपल्याला स्टडी करायचं आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. आता हे सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला 3 रूल पाहायचे आहेत. एक साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. ऍक्च्युली सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे जो की तुम्हाला आता परमनंटली लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये एक ट्रायंगल कन्सिडर करणार आपण ABC. या कन्सेप्ट मध्ये जो कोणती ट्रायंगल असणार त्याला आपण एकच नाव देणार ट्रायंगल ABC. आता इथं हा जो अँगल आहे याला अँगल A, हा जो अँगल आहे याला B आणि या अँगलला आपण C कन्सिडर करणार. म्हणजे या ट्रायंगल ABC मध्ये अँगल A, अँगल B आणि अँगल C आपले आता हे फिक्स झाले. तुम्ही या अँगलला या पॉइंट मध्ये तरी डायरेक्टली A, B आणि C असं जरी रिप्रेझेंट केलं तरी चालेल. याचा एकच उद्देश अर्थ निघणार की ABC आर अ ट्रायंगल अँगल ऑफ अ गिवन ट्रायंगल ABC. ठीक आहे. आणि हा जो अँगल A आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट जी साइड आहे त्याला आपण स्मॉल a ने रिप्रेझेंट करणार. स्मॉल a चा अर्थ होणार की अपोजिट साइड ऑफ अँगल A. अशाच प्रकारे स्मॉल b चा अर्थ होणार अपोजिट साइड ऑफ अँगल B आणि स्मॉल c चा अर्थ सिमिलरली अपोजिट साइड ऑफ अँगल C. आता यामध्ये लक्षात ठेवा स्मॉल ABC ह्या साइड्स आहेत आणि कॅपिटल ABC हे आपले अँगल आहेत. यानंतर आपण जेव्हा केव्हा सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये साइड आणि अँगलचं रिलेशन पाहणार तेव्हा नेहमी आपले कॅपिटल लेटर हे अँगल असणार आणि स्मॉल लेटर हे साइड असणार. हे तुम्हाला फिक्स म्हणजे परमनंटली माइंड मध्ये सेव्ह करून ठेवायचं की कॅपिटल ABC ट्रायंगल ऑफ ABC अँड स्मॉल ABC साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. आता इथं साइन रूल काय सांगतो. साइन रूल आपल्याला या साइड आणि अँगल मधलं रिलेशन दाखवतो. काय आहे रिलेशन तर साइन A अपॉन A किंवा तुम्ही स्मॉल लेटर घ्या आधी स्मॉल a अपॉन साइन A. याचा अर्थ ही साइड आहे स्मॉल a म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल A आणि त्याच्याच डिनॉमिनेटर मध्ये काय येणार साइन A इक्वल टू सिमिलरली स्मॉल b अपॉन साइन B इज इक्वल टू स्मॉल c अपॉन साइन C. याला म्हणायचं साइन रूल. हा आहे आपला साइन रूल जो की रिलेशन दाखवतोय साइड आणि अँगल मधलं. आणखी यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो साइन A अपॉन स्मॉल a इक्वल टू साइन B अपॉन स्मॉल b इज इक्वल टू साइन C अपॉन स्मॉल c. किंवा आणखी याला वेगवेगळे भरपूर टाइप्स आहेत लिहिण्याचे. याला A अपॉन B असं सुद्धा घेऊ शकतो. साइन तिकडे घेऊन चला साइन A अपॉन साइन B. ठीक आहे. आणखी एक रिलेशन या दोघांमध्ये दाखवू शकतो तो C इकडे घेऊन या B अपॉन C इक्वल टू साइन B अपॉन साइन C. आणखी एक रिलेशन तुम्ही घेऊ शकता A अपॉन साइन A आणि C अपॉन साइन A या दोन रेशोला घेऊन. अशा प्रकारे भरपूर आणखी पहा तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिनोट करू शकतो. इथं याला A इंटू साइन B इज इक्वल टू B इंटू साइन A. या प्रकारे आणखी हे बाकी रेशो घेऊन सुद्धा तुम्ही फॉर्म्युला बनवू शकता. तुम्हाला हे यासाठी सांगत आहे कुठल्याही पद्धतीत जेव्हा तुम्हाला दिसणार अशा प्रकारचं रिलेशन तर त्याला समजून घ्यायचा हा साइन रूल आहे. आणि ऍक्च्युली हे रेशो आहेत हे रेशो इक्वल दिलेले आहेत. याचा अर्थ हे सर्व कॉन्स्टंट रेशो आहेत त्याला आपण जनरली के ने रिप्रेझेंट करतो. के म्हणजे काय हा रेशो इज इक्वल टू हा रेशो इज इक्वल टू हा काहीतरी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार. ठीक आहे. याला म्हणायचं साइन रूल. याचे डिफरंट टाइप्स आहेत लिहिण्याचे ते लक्षात ठेवा. हे 2 टाइप अशा प्रकारे तुम्ही आणखीनही भरपूर टाइप बनवू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर पाहू आपण कोसाइन रूल.
पहा आता कोसाइन रूल. कोसाइन म्हणजेच काय ऍक्च्युली साइन कॉस टॅन कॉट, त्यामध्ये जो कॉस येतो ना त्याचंच पूर्ण नाव कोसाइन रूल राहते. आता कोसाइन रूल काय आहे पहा. पहिला एक फॉर्म्युला मी तुम्हाला ट्रिक सांगतो, बाकी फॉर्म्युले तुम्ही स्वतः बनवू शकता. ए स्क्वेअर, आता ए काय आहे, साइड आहे. कुठली साइड आहे, अपोजिट साइड ऑफ अँगल ए. ए स्क्वेअर इक्वल टू बाकीच्या कुठल्या दोन साइड राहिल्या आता बी आणि सी, मी त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन घेणार म्हणजे लिहिणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ज्या साइड मी इथं लिहिल्या त्यालाच मी 2 टाइम मायनस 2 टाइम बीसी इनटू, आता कॉस कोसाइन रूल आहे म्हणजे कोण येणार, कॉस येणार, आणि कॉस ऑफ अँगल कोणचा घेणार, ज्यासाठी फॉर्म्युला चालू आहे, स्मॉल ए साठी फॉर्म्युला आहे म्हणून अँगल घेणार आपण ए म्हणजे कॅपिटल ए. काय फॉर्म्युला तयार झाला, स्मॉल ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ए. अशा प्रकारे तुम्ही स्वतः बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर साठी फॉर्म्युला बनवू शकता, जो की बनवून तुम्हाला आपल्या लाईव्ह चार्टच्या माध्यमातून सांगायचा आहे. यासाठी फॉर्म्युला बनवून पहा. तोपर्यंत आपण आणखी नवीन 3 फॉर्म्युले इथं पाहू. सपोज आता मला जर इथं कॉस ए साठीच्या फॉर्म्युल्याची आवश्यकता असेल, याच फॉर्म्युल्यावरून आपण कॉस ए साठी फॉर्म्युला बनवू. पहा आपल्याकडे काय गिवन आहे, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ए. आता आपल्याला जर कॉस एचा फॉर्म्युला पाहिजे तर आपल्याला हे मायनस सर्व इकडे घेऊन यावं लागेल. म्हणजे काय होणार, ते मायनस इकडे आलं तर प्लस होणार 2bc इंटू कॉस ए इंटू कॉस ए इज इक्वल टू काय होणार, आता इकडे काय राहणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आपल्याला फक्त कॉस ए साठी फॉर्म्युला घ्यायचा आहे, 2bc साईडला घेऊन या. म्हणजेच काय येणार, कॉस ए इज इक्वल टू इथं राहणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये जाणार 2 टाइम bc. अशा प्रकारे आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळाला, काय, कॉस ए साठी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कॉस बी आणि कॉस सी चा फॉर्म्युला तुम्ही स्वतः बनवू शकता. कॉस बी इक्वल टू डायरेक्टली पहा इथं जे रिलेशन आहे अशाच पद्धतीने इथं घेऊ शकतो आपण, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये लिहिणार आपण 2 टाइम ए सी. हा फॉर्म्युला झाला कॉस बी चा, आणि कॉस सी बनवून तुम्हाला पाठवायचा आहे चार्ट सेक्शन मध्ये. एकवेळेस बी स्क्वेअर साठी फॉर्म्युला पहा काय येणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम ए सी इंटू कॉस बी. सी स्क्वेअर ला काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम ए इंटू बी इंटू कॉस सी. अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युले आणि हे 3 फॉर्म्युले, हा झालाय कॉस बी साठी. कॉस सी साठी काय येणार, याच पद्धतीने ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर इज 2 टाइम ए बी. राईट डाऊन, टेक दिस स्क्रीनशॉट. पहा आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल नंतर तिसरा रूल पाहत आहे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल साठी फॉर्म्युला काय असतो पहा. जसं की तुम्हाला सांगितलं ट्रायंगल एबीसी मध्ये आपला स्मॉल ए म्हणजे साइड असणार, स्मॉल ए इज इक्वल टू, आता बाकी दोन साइड घ्यायच्या. कुठली साइड राहिली, एक बी राहिली आणि एक सी आहे, या दोघांची ऍडिशन घ्यायची. ठीक आहे, पण यांच्या सोबत आपल्याला कॉस घ्यावा लागेल. इथं कॉस घ्यावा लागेल, इथं सुद्धा कॉस घ्यावा लागेल. आता कॉस सोबत अँगल कुठला घ्यायचा, तर पहा कुठल्या दोन साइड घेतल्या आपण, बी आणि सी, तर यांचे एकमेकाचे अँगल एकमेकाला उसने द्यायचे. जसं की स्मॉल सी चा अँगल इथं घ्यायचा कॅपिटल सी, आणि या बी चा अँगल इथं द्यायचा कॅपिटल बी. म्हणजे पहा ए साठी फॉर्म्युला काय तयार झालाय, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. नसेल समजलं, आणखी एक फॉर्म्युला पहा. स्मॉल बी साठी कुठल्या दोन साइड राहिलेल्या आहेत, एक ए राहिलेली आहे आणि एक बी झालेली आहे म्हणजे सी राहिली. ठीक आहे, आता आपल्याला इथं कुठला फॉर्म्युला घ्यावा लागेल, कॉस सी, आणि इथं लिहावं लागेल कॉस ए. अशा प्रकारे. ठीक आहे, सी साठी काय बनणार फॉर्म्युला, कुठल्या दोन साइड आहेत, ए आणि बी, म्हणजे इथं काय येणार कॉस बी आणि या बाजूला येणार कॉस, अँगल कुठला आहे ए, म्हणजे इथे येणार कॉस ए. अशा प्रकारे हे जे 3 फॉर्म्युले आहेत यांना म्हणायचं प्रोजेक्शन रूल. इथं आपला सोल्युशन ऑफ ट्रायंगल मधले 3 पॉइंट, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल कंप्लीट झाले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर यावर्षी तर साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल रिड्यूस झालेले. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल रिड्यूस झालेले नाहीत. त्यांचे अप्लिकेशन म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला असेल, हिरोज फॉर्म्युला असेल, त्या पुढचे सर्व कन्सेप्ट कॅन्सल झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे. बट हा कन्सेप्ट तुम्हाला सिलेबसला आहे म्हणून याचा स्टडी करायचा आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. आता
न्यू पॉईंट काय आहे आपला, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सिंपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण पाहिलंय आणि आता पाहणार आहे आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इन्व्हर्स फंक्शन काय असतं याचा आपण स्टडी केलेला आहे. फंक्शन यासाठी आपल्याला फंक्शनचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, त्यानंतर इन्व्हर्स आपल्याला समजला पाहिजे, सेट काय असतो, डोमेन काय असतो, कोडोमेन काय असतो, कोडोमेनला आपण रेंज केव्हा म्हणणार, हे सर्व कन्सेप्ट आपले क्लिअर असले तरच आपल्याला इन्व्हर्स फंक्शन समजेल. तुम्हाला एक सिंपल कन्सेप्ट सांगतोय पहा. आपल्याला जर इन्व्हर्स फंक्शन घ्यायचं आहे, सपोज आपल्याकडे दोन सेट आहे, दोन्ही सेट कसे असले पाहिजे, 1 1 आणि 1 2 असले पाहिजे, तेव्हाच त्याला इन्व्हर्स फंक्शन पॉसिबल असतो. सिंपल. आता मी तुम्हाला एवढं सांगत आहे, डोमेन. आता ही दोन सेट आहे, इथं डोमेन असणार काहीतरी एक्स, आणि या एक्सची व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर, डोमेन म्हणजे काय, या साइन इन्व्हर्सच्या पुढे आपण एक कुठली तरी एक्सची व्हॅल्यू पुट करणार आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर मिळणारी रेंज, त्यालाच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असं सुद्धा म्हणतात, त्याला आपण रेंज म्हणतो. याला लिहिणार वाय. आता आपण इथं पाहणार आहे की इन्व्हर्स साठी डोमेन काय असणार आणि रेंज काय असणार. इन्व्हर्स फंक्शन मध्ये डोमेन आणि रेंज हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे. डोमेन पेक्षाही तुम्हाला रेंज बिलकुल पक्के लक्षात ठेवायचे आहे की साइन इन्व्हर्सची रेंज काय असणार, कॉस इन्व्हर्सची रेंज काय असणार, टॅन इन्व्हर्सची रेंज, कॉड इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स. आपण याला जर डीप मध्ये किंवा ग्राफिकली जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सिंपल फक्त एवढं सांगत आहे की डोमेन काय आहे आणि रेंज काय आहे, कारण आपल्याला त्याच व्हॅल्यूची आवश्यकता आहे. तेवढं जरी माहीत असलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, कुठेही अडचण येणार नाही. पण आता साइन इन्व्हर्स साठी डोमेन काय आहे. साइन इन्व्हर्स साठी डोमेन राहतो आपला एनी -1 to +1. ठीक आहे, -1 to +1. कॉस इन्व्हर्स साठी सुद्धा डोमेन हाच राहतो, -1 to 1. टॅन इन्व्हर्स असेल त्याला सुद्धा रिअल नंबर, कॉट इन्व्हर्सला सुद्धा रिअल नंबर, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्सला सुद्धा एनी रिअल नंबर. डोमेन रिअल नंबर म्हणजे काय, तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता. इथं जसं साइन इन्व्हर्स आहे, साइन इन्व्हर्सच्या पुढे -1 to 1 च्या मधली कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता. कॉस इन्व्हर्स साठी सुद्धा -1 आणि 1 च्या मधली कुठलीही व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. टॅन इन्व्हर्स साठी सुद्धा डोमेन आणि रेंज हा कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स साठी एनी रिअल नंबर, कुठलाही रिअल नंबर घेऊ शकता. कॉड इन्व्हर्स साठी सुद्धा कुठलाही रिअल नंबर घेऊ शकता. सेक इन्व्हर्सला सुद्धा एनी रिअल नंबर घेऊ शकता, बट एक्सेप्ट म्हणजे सोडून, कोण सोडून, -1 to 1 या मधल्या व्हॅल्यू सोडून. सेम हिअर कोसेक इन्व्हर्स. कोसेक इन्व्हर्स साठी सुद्धा -1 आणि 1 सोडून कुठलाही रिअल नंबर. -1 च्या इकडे इन्फायनाइट निगेटिव्ह नंबर आहेत, त्यापैकी कुठलाही घ्या. +1 च्या पुढे इन्फायनाइट पॉझिटिव्ह नंबर आहेत, त्यापैकी कुठलाही घ्या. बट एनी रिअल नंबर घ्या, फक्त -1 आणि 1 डोमेन मध्ये घेता येणार नाही. हा झाला सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्सचा डोमेन. हा तर झाला डोमेन. आता रेंज काय असणार, जेव्हा आपण साइन इन्व्हर्स साठी -1 आणि 1 च्या मध्ये कुठलीही व्हॅल्यू आपण पुट करणार तर रेंज म्हणजे येणारं सोल्युशन हे एकतर -π/2 असेल किंवा -π/2 च्या पुढच्या व्हॅल्यू, ते कुठपर्यंत तर π/2 पर्यंत, आणि π/2 च्या आतल्या व्हॅल्यू म्हणजे -1 आणि 1 च्या मधली कुठली व्हॅल्यू जेव्हा डोमेन मध्ये साइन इन्व्हर्सच्या पुढे पुट करसाल तेव्हा तुम्हाला -π/2 to π/2 च्या मध्येच रेंज मिळणार. कॉस इन्व्हर्स साठी सुद्धा रेंज काय असणार, 0 to π. आता एक आणखी महत्वाची गोष्ट, मी ब्रॅकेट करताना स्क्वेअर ब्रॅकेट करत आहे. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ होतो क्लोज ब्रॅकेट, क्लोज इंटरव्हल. क्लोज इंटरव्हल आणि ओपन इंटरव्हलचा कन्सेप्ट सांगितलेला आहे, पुन्हा इकडे सांगतोय पहा. सपोज आपल्याकडे ही नंबर लाईन आहे, इथं आपला 0 आहे, इथं आपला 1 आहे आणि इथं -1 आहे. मी जर क्लोज इंटरव्हल म्हणत आहे कुठून पासून कुठपर्यंत, -1 to, सॉरी इकडे प्लस राहतो, इकडे मायनस, -1 to +1 च्या मध्ये जर मी म्हणत आहे की आपला एक्स व्हॅरिड करतो तर आणि क्लोज ब्रॅकेट दाखवतो, याचा अर्थ आपला जो एक्स आहे हा 1 आणि -1 च्या मध्ये तर आहे, पण ज्यामध्ये -1 आणि +1 सुद्धा इन्क्लूड असणार. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -1 सुद्धा असू शकते आणि +1 सुद्धा असू शकते, किंवा -1 आणि +1 च्या मध्ये असू शकते. पण जर मी याला असं ओपन ब्रॅकेट दाखवत आहे, याचा अर्थ माझी एक्स ची व्हॅल्यू ही -1 आणि 1 च्या मध्ये तर असेल, पण -1 आणि 1 नसेल. त्यामुळे क्लोज इंटरव्हल, ओपन इंटरव्हलचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर आपले रेग्युलर व्हिडिओ करत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीही येणार नाही. ठीक आहे. तरी आपण पुन्हा नवीन विद्यार्थ्यांसाठी हा कन्सेप्ट घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथं क्लोज इंटरव्हल आहे म्हणजे आपली येणारा आन्सर हे 0 पण असू शकते, π पण असू शकते, किंवा 0 आणि π च्या मध्ये पण असू शकते. टॅन इन्व्हर्स साठी रेंज काय राहणार. टॅन इन्व्हर्स साठी पहिले तर डोमेन हा एनी रिअल नंबर असेल,
आणि रेंज ही -π/2 to π/2 असणार. काय असणार, जे साईनची आहे तीच राहणार, -π/2 to π/2. फक्त एवढा राहणार, इथं ओपन इंटरव्हल असणार, म्हणजे -π/2 पण नसणार आणि π/2 पण नसेल, त्याच्या मधली कुठली तरी एखादी व्हॅल्यू असेल. π/4 असेल, -π/4 असेल, -π/8 असेल, -π/6, इन्फायनाईट नंबर मध्ये राहतात, त्यापैकी कुठली एखादी व्हॅल्यू असू शकते. कॉट इनवर्स साठी डोमेन रिअल नंबर आणि रेंज ही राहणार जी कॉस इनवर्सची आहे, म्हणजे 0 to π. इथं सुद्धा आता क्लोजच्या जागी येणार ओपन इंटरव्हल. अशा प्रकारे सेक इनवर्स कॉस इनवर्स सारखंच राहणार, म्हणजे कुठून कुठपर्यंत 0 to π, आणि विशेष म्हणजे क्लोज इंटरव्हल दिलेला आहे. मग यामध्ये आणि कॉस इनवर्स मध्ये फरक काय असणार, तर यामध्ये 0 to π सर्व व्हॅल्यू चालणार, फक्त एक्सेप्ट म्हणजे सोडून π/2. π/2 त्यामध्ये सोल्युशन मध्ये नसणार. कोसेक इनवर्सची व्हॅल्यू सुद्धा साइन इनवर्स सारखीच असणार, इथं सुद्धा -π/2 to π/2 चं सोल्युशन मिळणार. बट इथं यांच्या मध्ये असणारा 0 हा वगळावा लागेल, म्हणजे 0 चालणार नाही. इथं जसा π/2 चालत नव्हता, म्हणजे एक्सेप्ट द π/2 होतं, असं एक्सेप्ट द 0 असणार इथं, म्हणजे 0 चालणार नाही. ह्या रेंज लक्षात ठेवा. रेंज कशा लक्षात ठेवायच्या, हे पहा, साइन आणि टॅन आणि शेवटी कोसेक यांच्या सेम आहेत, फक्त थोडे थोडे चेंजेस आहेत जे की मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. असंच आता कोणाकोणामध्ये आहे, कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स मध्ये रिलेशन आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. रेंज लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चला पुढचा पॉईंट घेऊया, स्क्रीनशॉट घ्या यासाठी. आता आपण पाहताय प्रॉपर्टी ऑफ इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सीईटीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे सर्वच्या सर्व. पहा आता काय म्हटलेलं आहे, एक फॉर्म्युला लक्षात राहिला म्हणजे सर्व फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतील. साइन इनवर्स ऑफ 1/x काय होतो, कोसेक इनवर्स एक्स. रिलेशन पहा काय, साइन इनवर्सची फॅमिली कोण असणार, कोसेक इनवर्स. तर साइन इनवर्स 1/x होतो कोसेक इनवर्स. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, आता आपण एक्स डोमेन पाहिलं की जेव्हा केव्हा इनवर्स फंक्शन असेल साइन साठी डोमेन काय असतो, -1 to 1, त्यामुळे एक्स लाईज बिटवीन -1 to 1, हे लक्षात ठेवा. सिमिलरली हिअर कॉस इनवर्स ऑफ 1/x इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स. याच्यासाठी सुद्धा एक्स कुठून कुठपर्यंत असेल, -1 to 1, कारण आपण डोमेन कॉस इनवर्स साठी काय घेतलेला आहे, -1 to 1. टॅन इनवर्स 1/x इज इक्वल टू काय असेल, कॉट इनवर्स ऑफ एक्स. मग हे रिझल्ट कधी आहे, जर एक्स पॉझिटिव्ह असेल. आता टॅन इनवर्स घेताना तर एक्स आपण रिअल नंबर सांगितला, मग निगेटिव्ह पण असू शकते, इथं तर पॉझिटिव्ह घेतला, मग निगेटिव्ह असला तर काय, हाच फॉर्म्युला फक्त पाय येणार. पहा, टॅन इनवर्स ऑफ 1/x इज इक्वल टू कॉट इनवर्स, पाय लावावा लागेल त्याआधी, पाय प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. कोणासाठी, जर एक्स हा लेस दॅन 0 असेल तेव्हा आपल्याला पाय अप्लाय करावा लागेल. अशाच प्रकारे पहा, कॉट इनवर्स 1/x, कॉट इनवर्स सुद्धा एनी रिअल नंबर असू शकतं एक्स घेताना, पण इथं आपण एक्स ग्रेटर दॅन 0 ची कंडिशन घेतली. तर कॉट इनवर्स 1/x काय होणार, टॅन इनवर्स एक्स. कधी, जर एक्स ग्रेटर दॅन 0 असला, आणि जर निगेटिव्ह असला तर सेम असंच करणार, आपण फक्त पाय अप्लाय करणार आणि टॅन इनवर्स ऑफ एक्स घेणार. कोणासाठी आहे हा रिझल्ट, कॉट इनवर्स ऑफ 1/x साठीचा. ठीक आहे, अशा प्रकारे हा रिझल्ट सुद्धा कधी असणार, जेव्हा एक्स निगेटिव्ह असणार, एक्स इज लेस दॅन 0. आता बघा, सेक इनवर्स 1/x साठी काय असणार, कॉस इनवर्स ऑफ एक्स. इथं एक्स फक्त आपला 0 नसला पाहिजे. कोसेक इनवर्स ऑफ 1/x साठी सुद्धा फॉर्म्युला काय येणार, त्याची फॅमिली म्हणजेच कोण, साइन इनवर्स एक्स. इथं आपला एक्स इज नॉट इक्वल टू 0, एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता यासोबतच 12 फॉर्म्युले असे आहेत, इथं तुम्हाला लिहून नाही देत, बट एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं की पुढचे 6 स्वतः बनवू शकता. पहा, कुठला फॉर्म्युला सांगत आहे मी तुम्हाला, जर तुम्हाला दिलेलं असेल साइन ऑफ साइन इनवर्स एक्स, तर साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होणार आणि फक्त एक्स राहणार. अशाच प्रकारे जर कॉस आणि कॉस इनवर्स एक्स असलं तर कॉस एक्स, टॅन ऑफ टॅन इनवर्स असलं तर एक्स, कॉट ऑफ कॉट इनवर्स असलं एक्स. असे 6 पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या फॉर्म मध्ये असले तर एक्स. किंवा जर असं दिलेलं असेल साइन इनवर्स ऑफ साइन एक्स, तरी सुद्धा रिझल्ट एक्सच येणार. मग ते कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स असो, टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स असो, किंवा कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स असो, जे काय आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे त्यापैकी कुठलाही असलं तरी अशा प्रकारे ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही 6 फॉर्म्युले बनवू शकता, यासाठी सुद्धा 6 फॉर्म्युले बनवू शकता. आपण तुम्हाला फक्त टिप्स सांगत आहे, जेवढं सिंपल आणि कमी करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. फॉर्म्युलेची यासाठी ही ट्रिक सांगितली, सिंपल लक्षात ठेवू शकता. साइन इनवर्स 1/x इज कोसेक इनवर्स, त्यांची फॅमिली आहे ही. अशा प्रकारे बाकी सर्व, आणि इथं यावरून 6 आणि 6 12 फॉर्म्युले घेऊ शकता. टेक दी स्क्रीनशॉट.
पाहता साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स आपण पाहिलेले आहेत काही फॉर्म्युले साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा बस सेम तेच फॉर्म्युले इथं आपल्याला यूज करायचे. आता इनवर्स मध्ये थोडे चेंजेस राहतील. साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स काय होणार मायनस साइन इनवर्स एक्स. आता एक सुरुवातीला आपण रिलेशन पाहिलं होतं साइन आणि टॅन आणि कोसेक साठी रेंज जवळपास सारखे येतात त्यामुळे ते रिलेशन आणि बाकी कॉस सेक आणि कॉड मध्ये सुद्धा रेंज सारख्या होत्या. तर एक इथं ते तुम्ही मॅजिक म्हणजे लावू शकता एक लॉजिक. पण आता साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल किंवा टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल त्या सगळ्यांसाठी सिंपल मायनस साइन आधी येऊन जाणार आणि अँगल सिंपल पॉझिटिव्ह होऊन जाणार. जसं की मायनस साइन इनवर्स एक्स ऍक्च्युली हा अँगल नसेल हा नंबर असतो एक्स हा इनवर्स मध्ये नंबर असतो ठीक आहे. मायनस साइन इनवर्स एक्स होणार इथं मायनस टॅन इनवर्स एक्स होणार इथं मायनस कोसेक इनवर्स एक्स होणार अशा प्रकारे. आणि कॉस असेल सेक असेल किंवा कॉड इनवर्स असेल यांच्यासाठी जेव्हा मायनस एक्स यांच्या समोर असेल तर त्याला गमावण्यासाठी आपल्याला पाय मायनस करावं लागेल. जसं की पाय मायनस कॉस इनवर्स एक्स पाय मायनस सेक इनवर्स एक्स पाय मायनस कॉड इनवर्स एक्स या सर्व फॉर्म्युल्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. हे चांगल्यात चांगले तुम्ही करण्याचा प्रयत्न करा होईल तेवढी यांची प्रॅक्टिस करा. एक वेळेस जर रीड केलं आणि ट्रिक जर लक्षात ठेवल्या तर सहज लक्षात राहतात. आणखी तुम्हाला एक 3 सिंपल फॉर्म्युले सांगतो पहा. आपण पाहिलेलं आहे की साइन आणि कॉस हे नेबर आहे त्यामुळे एक फॉर्म्युला बनतो साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 हा फॉर्म्युला बनतो. अशाच प्रकारे आणखी बाकी पेअर्स घ्या कुठल्या टॅन इनवर्स एक्स यासोबत कोण येणार टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आणखी एक पेअर कोणची येणार सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2. हे 3 फॉर्म्युले सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. स्टेट बोर्ड सह सीईटी ला सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे असे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. नेहमी लक्षात ठेवा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज पाय बाय 2 अशा प्रकारे. आता यामध्ये जास्त काही तुम्हाला असं लॉजिक लावता येणार नाही थोडी प्रॅक्टिस करावीच लागणार याची थोडे फॉर्म्युले चांगले करावेच लागतील. टेक दी स्क्रीनशॉट. पहा आता आणखी लास्ट आपण प्रॉपर्टी पाहत आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय जर दिलेलं असेल तर त्याला लिहू शकतो टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. इथं पहा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. इथं एक्स आणि वाय वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत आणि टॅन इनवर्स सोबत आलेले आहेत त्या. आता हा फॉर्म्युला कधी लागू होणार जर आपला एक्स वाय याचं जर मल्टिप्लिकेशन आपण घेत आहे आणि ते लेस दॅन 1 आहे तरच पॉसिबल आहे. ते जर ग्रेटर दॅन 1 झालं तर काय होणार ग्रेटर दॅन 1 झालं तर डिनॉमिनेटर निगेटिव्ह येणार तर तेव्हा हा फॉर्म्युला चालणार नाही. कधी फॉर्म्युला लागू होणार जेव्हा आपला एक्स वाय ची व्हॅल्यू लेस दॅन 1 होणार. मग जर एखाद्या वेळेस जर एक्स वाय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आली तर काय होणार तर त्यावेळेस आता हा 3 नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 नंबरचा फॉर्म्युला. आपलं लिहिताना चुकलं गेलं इथं पहा काय पाहिजे होतं हा जो फॉर्म्युला आहे हा मायनस साठी आहे आणि मला जो सांगायचा आहे हा आपला सेकंड नंबरचा फॉर्म्युला ज्यामध्ये आपण जर आपला एक्स वाय ग्रेटर दॅन 1 आला ग्रेटर दॅन जर 1 आला तर अशा वेळी काय करायचं तर सिंपल तोच फॉर्म्युला लिहायचा फक्त आधी पाय घ्यायचा. कशासाठी कारण इथं ग्रेटर दॅन 1 झाल्यामुळे जो निगेटिव्ह साइन बनत आहे म्हणजे टॅन इनवर्स ऑफ मायनस येत आहे तो घालवण्यासाठी आपल्याला इथं पाय घ्यावा लागणार आहे त्यामुळे इथं आपल्याला पाय घ्यावा लागेल. अशाच प्रकारे तिसरा फॉर्म्युला कोणासाठी आहे तर टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय साठी आहे. हा फॉर्म्युला आणि पहिला फॉर्म्युला सेम आहे इथं प्लस आहे इथं मायनस आहे त्यामुळे चेंज करणार इथं न्यूमरेटर मध्ये जो प्लस होता त्याच्याऐवजी मायनस आलाय आणि डिनॉमिनेटर मध्ये मायनस होता त्याच्याऐवजी प्लस आलाय. बाकी काहीही चेंज नाही. छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स लक्षात ठेवून तुम्ही फॉर्म्युले लर्न करू शकता. अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युले सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारे करा. इथं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पूर्ण बेसिक घेण्याचा प्रयत्न केला. इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेला आहे. सर्व कन्सेप्ट मी माझ्या परीने घेण्याचा प्रयत्न केला. आणखी सुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट ट्रिक सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही एखादं एक्झाम्पल आहे जे की 30 सेकंदामध्ये किंवा 20 सेकंदामध्ये आपण कशा प्रकारे कुठली शॉर्ट ट्रिक्स अप्लाय करून ते सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी विद्यार्थी मित्र पूर्ण लेक्चर लाईव्ह अटेंड करत चला. यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा नक्कीच तुम्हाला सीईटी मध्ये पाहायला मिळेल. आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबूया आपण पुन्हा भेटूया याच वेळेमध्ये आणि विथ एक्झाम्पल प्रिव्हियस एक्झाम्पल घेणार आहे MST CT मध्ये जे आधी विचारलेलं आहे विथ शॉर्ट ट्रिक्स. तोपर्यंत आपण थांबूया. बाय बाय.